इनसाइड स्टोरी आपल्याकडे आलेली आहे। ज्या ज्या राज्यांमध्ये पक्षाचा पराभव झाला तिथल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यायला हवा होता, पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा होता। पण महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा पराभव होऊन सुद्धा अद्यापही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेला नाही। पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख सिराज मेहंदी यांनी बैठकीमध्ये ही भूमिका मांडलेली आहे। झी 24 तासला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। मेहंदी यांनी भाषणानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे राजीनामा सोपवलाय। पक्षाच्या बैठकीमध्ये थेट भूमिका मांडल्यामुळे महाराष्ट्रामध्ये खांदेपालट होणार का याची आता चर्चा सुरू झाली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राष्ट्रवादीची शरदचंद्र पवार पक्षाची बैठक झाली होती आणि या बैठकीची इनसाइड स्टोरी आता आपल्याकडे आलेली आहे। ज्या ज्या राज्यांमध्ये पक्षाचा पराभव झाला तिथल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्यायला हवा होता, पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा होता। पण महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा पराभव होऊन सुद्धा अद्यापही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला नाही अशी भूमिका मेहंदी यांनी मांडलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, काय नेमकी इनसाइड स्टोरी आहे? काल जी कार्यकारिणी बैठक झाली शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बैठकीत सिराज मेहंदी यांनी आपला राजीनामा सोपला आहे शरद पवार यांना। आणि त्याच्या पहिले त्यांनी एक भूमिका मांडली, ते म्हणजे पराभवाची जबाबदारी घेऊन त्यांनी जे आहे हा राजीनामा दिला आहे। आणि त्यात प्रश्न हा पडला की नेमकं बाकीचे जे पदाधिकारी आहेत राज्यात त्यांनी का राजीनामा दिला नाही। मग त्यात प्रदेश अध्यक्ष असू शकतो, महिला प्रदेश अध्यक्ष असू शकते आणि बरोबरच जे वेगवेगळ्या प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी अजूनपर्यंत पराभव जे झाला आहे त्याची जबाबदारी न घेता ते अजूनही तिथे आहेत आणि अजूनपर्यंत राजीनामा का दिला नाही असा प्रश्न पडतो आहे। मेहंदी हे आहेत राष्ट्रीय अध्यक्ष, तरी त्यांनी जे राज्यात पराभव झाला त्याची जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा दिला आहे। पण तर मग राज्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी का न द्यावा असे कार्यकर्त्यांनाही प्रश्न पडलं। बरोबरच आपण बघितलं तर वेगवेगळे जे दुसरे पदाधिकारी आहेत त्यांनीही अजूनपर्यंत पराभवाची जबाबदारी घेतली आहे का हा प्रश्न पडतो आहे। कारण की एका ठिकाणी इतका मोठा पराभव झाला आणि अजूनपर्यंत प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राजीनामा आले नाही आहेत। ह्या सगळ्यांना घेऊनच जे आहेत वेगवेगळे मुद्दे मांडले गेले आणि त्यात एक दोन मुद्दे जे आले ते म्हणजे प्रदेश अध्यक्ष म्हणा, जयंत पाटलांचं नाव नाही घेतलं गेलं, पण वेगळे जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते अजूनही का त्या पोस्टवर बसले आहेत असा प्रश्न काल या कार्यकारिणी बैठकीत बसला गेला आहे। तसंच सिराज मेहंदी यांनी आपली मॉरली जी जबाबदारी आहे, जी पराभवाची जबाबदारी आहे ते घेता त्यांनी शरद पवार यांना राजीनामा दिला आहे। मात्र आता दुसरे पदाधिकारी कोण राजीनामा देतो पराभवाची जबाबदारी घेऊन हे बघणं महत्त्वाचं ठरेल। उर्वशी, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर काही खांदेपालट होण्याची शक्यता आहे का? नक्कीच असं वाटतं आहे, कारण की काल नाव न घेता वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा झाली। पण महाराष्ट्रात जो पराभव झाला आहे त्यावरही चर्चा झाली। हेही सांगितलं गेलं की येणाऱ्या 3 महिन्यात जे आहे बैठकी वारंवार असणं खूप गरजेचं आहे। सुप्रिया सुळे म्हणा, शरद पवार म्हणा यांनीही ज्या प्रकाराने एक पराभव झाला आहे त्यावरतीही बोलणं झालं आहे। बरोबरच जे खासदार आहेत जे राजधानी दिल्लीत आपले मत मांडतायत, काही लोकांचं कौतुकही केलं गेलं, काही लोकांच्या ज्या पक्षाचं एक स्पिरिट एनर्जी आहे तेही वाढवलं गेलं। मात्र जे पदाधिकारी आहेत त्यांचं नेमकं काय होणार यावरती प्रश्न आहे आणि त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारावं असे खूप कार्यकर्ते जे तिथे प्रेझेंट होते, त्या कार्यकारिणी बैठकीत उपस्थित होते, त्यांचा असा मत होता असं समजून येतंय। अगदी धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।